हॅलो 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 हो हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक थोडा इको द्या हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक 1 2 3 4 चला आता इकडे सामना सुरू आहे गोकुळ स्मृती वर्सेस वाऱ्याखांची देवी प्रसन्न आणि इकडे बॅटिंग चालू आहे गोकुळ स्मृती संदेश पाटील यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न मारा नाही नाही तुमचा गोटी नेम कमी इकडे अंपायर नाही 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 अंपायर नंदी बैल कसा मारला नाही 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 पाऊस पडणार नाही आउट नाही तिसऱ्या पंचाची मागणी आमचे 24 इव्हेंटचे आमचे राजानी स्वप्नील मात्र आता सांगतील काय आणि अशा वेळी फलंदाज नॉट आउट अशी धडक लागते हो बरोबर ना उठवायला पाहिजे
आम्हाला मागे एक जण उठवा उठवा, अरे काय उठवा, काय कॉमेंट उठवा होतं. चांगला चेंडू होता, अगदी शरीरापासून दूर, चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या बोर्डावर 2 बिनबाद 2. ग्रामस्थ मंडळ आयोजित बामणडोंगरी प्रीमियर लीग. फुल टॉस इकडे कन्वर्ट केलाय नक्कीच, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत जे चेंडूला उचलतील, एक धाव मिळेल आणि या एक धावेने संघ पोहोचेल 3च्या घरात. या साई वाक्यासाठी कोणतरी बक्षीस लावा. आणि इकडे मात्र कॅचची संभावना नाही भेटू शकत, बाउंड्रीच्या बाहेर. सरळ षटकार डीजे. बघा डीजे मगाशी जरासा नरम होता, आता त्याला करंट मिळाला, वेळेवर पेट लढाली. धावसंख्या 9 आणि घाबरले होते, आम्ही ऑर्डर घेत नाही. अरे ऑर्डर कुठं पण घ्या, सेटिंग जमली पाहिजे. माणूस कोणी जवळ असू दे फक्त. अरे मुंबईच्या मालूचा असाच घड्याळ बंद पडला होता. चांबो डायरेक्ट बोलला, मालू शेर घालू करू का चालू. बजरंग बली हनुमंताचं गाणं लाव, बामणडोंगरी गावाचं दैवत आहे. फुल टॉस बॉल, इकडे कॅच घ्या भाऊ घ्या, शाबास. अंकित नाईक, सुंदर कॅच अंकित भाई. आणि बॅट्समन कोण डीजे. तुमची सोय करायला लागेल, त्यांच्या पोटात पावर द्या. मस्तपैकी हनुमंताचे गाणी बघा, आपला नाना गडकरी यांच्या आवाजामध्ये आहे. आणि संघाची धावसंख्या आहे ती 10. एक गडी बाद 10 अशी स्थिती आहे गोकुळ स्मृती संघाची. थोडा बेस कमी करा. आणि नवीन फलंदाज कोण आहे. प्रतीक. आणि यावेळी इकडे बघा, हवेत चेंडू आहे, काऊ कॉर्नरला चौकार मिळेल. 4 धावा. चौकटीची जरा आणि जरा कमी आवाज केला गाण्याचा हरकत येते. इकडे हृदय देवाचा हार्ट अटॅक डायरेक्ट गेन तारा म्हणते. 14 धावा बोर्डावर. आणि आमचे तेजस म्हात्रे साहेब नाही काय येतील, म्हणजे त्यांना फोन करा, यायलाच पाहिजे. आणि येताना नुसती रिकामी येऊ नका, काहीतरी घेऊन या. लाईव्ह वाल्यांनी सांगितलं 8 वाजता हजर व्हा. काल मात्र ट्रॉम्बेमध्ये आमचे सुहादादा पण आले होते आणि रात्री झाला हंगामा. आयला या धाराधारी होजा पाळी. मी सन्माननीय अनंत कमलाकर खोत यांना विनंती असेल, आपण आमच्या व्यासपीठावर या. रिद्देश नाईक, जीपे करा, सगळं करा, फक्त पैसे पाठवा. रिद्देश. आणि इकडं बॉल सोडलाय आमच्या जीत खोतनं. वाईड मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघ पोहोचेल 15च्या घरात. ग्रामस्थ मंडळ आयोजित बामणडोंगरी प्रीमियर लीग 2025. सन्मान्य प्रकाश ठाकूर साहेब, आपण व्यासपीठावर या. आला वाचित वा. मग काल का नाही मारले स्टॉम्बेला. उतरवलं ना, उतरवला पाहिजे. अशी माणसं पहिली पाहिजे. मुंबईला जायचं बोललं ना, हत्याराला जा. नाही नाही नाही, ते वर्षवाल्यांनी. आणि रात्री त्यांची झाली, सुहादादा रात्री झुपली. अरे बाबा 1 तास गेला भानगडी, बोलत नको.
पण आपले बामण डोंगरी संघ असा एकमेव संघ रायगड मधला बिंदास घुसतो, कारण हे डेअरिंग आहे. प्रकाशजी ठाकूर साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावर. षटकार ठाकूर साहेब तुमचं स्वागत. डीजे वाजवा. धन्यवाद. चालू जीत खोत आणि संदेश पाटील मध्ये दोन कॅप्टन आमने सामने. तिकडे जीत अक्षरशः गरम झाला आणि जीतचा साथीदार बघा कसा चष्मा बिस्मा लावून. रुद्देश नाईक बॉलर आहे. यावेळी अपील केली होती परंतु पंत सांगायचा चेंडू थोडासा वरती आहे आणि संघाची धावसंख्या थांबली ती 27च्या घरात. 27ला एक गडी. बॅक टू द डगआउट गोकुळ स्मृती संघाचा. पाणी भरपूर पिया. शरीरामध्ये पाणी पाहिजे. पाणी असलं बरं वाटतं जरा. पाणी पाहिजे तिकडं. जीत आणि चौघ लहान लहान मुलं बघा. लहान मुलं सांभाळा भाऊ कोणाच्या येते. आणि या चौकारानं संघ एन्जॉयची आपली प्रीमियर लीग आहे. नाचायचं गायचं पियायचं खायचं घाबरायचं काहीच नाही. आणि तिकडे पकडा पकडा काय चला सोडू नका जितला. शाबास. आणि तिकडे नाचतात बघावे. आणि नवीन फलंदाज अश्विन खोत. काही हरकत नाही. बघूया अश्विन भाऊ कसा खेळ दाखवतील. एकीकडे मात्र भाऊजींचा खेळ पाहण्यासाठी मेवणा उत्सुक आहे. संघाची धावसंख्या 31. प्रणय म्हात्रे यांच्याकडे लेखा जोखा नाही नाही. शादी परफेक्ट काम करेक्ट नियोजन. थंडीला बंडी कॅमेरा. अरे अजून सुरुवात पण नाही. जेवायचं काय उपाशी राहायचा 2 दिवस. तुम्ही किती जेवला किती खालात लोकांचा. शॉट ऑफ लेंथ थी लेकिन नाइस गेंद के ऊपर बड़ा शॉट आया. गेंद विकेट कीपर के 10 ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर 31. लॉस ऑफ 2 विकेट. गोकुल स्मृति टीम का स्कोर. डीजे यांच्याकडून 3 चेंडूमध्ये 3 मारले तर 3000. ओमकार नाईक आणि राहुल नाईक जोडी नंबर 1. आता पुढल्या वेळी म्हशाची एक बैल आणणार आहे ते दोघ जण. संघाची धावसंख्या 31 आणि गोलंदाज झाले ते सलमान शेख भाई. आणि बघूया कशी गोलंदाजी करतील. आणि सलमान शेख समोर आहे ते प्रतीक नाईक. सातारा एक्सप्रेस. सलमान शेख सातारा एक्सप्रेस. चिकू सांगत आहेत. लुंगीवाला धतोरला दाबून बघतोय चिकू. नुसतं काय हे नको. दुपारचा टाइम आहे. काहीतरी गरमागरम पाहिजे. आणि हा चेंडू वाईट. पंच बघा कशी छाती पंचांची मजबूत आहे बघा. संघाची धावसंख्या झाली ती 32. आणि प्रत्येक गोलंदाजाने वाईट नो बॉल टाकलाय. म्हणजे सगळी बिगडी होई गोलंदाजी. म्हणून मला अर्धा माल टपरीवरचा असतो याच्यात. तुमची हमिंग मारते. वा घ्या काच घ्या भाऊ. सावकाश पण
चौकार मिळेल का बघूया इकडं. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं झालंय तिकडं. आणि मिळतील 2 धावेनं. गोकुळ स्मृती संघाची धावसंख्या 34. 2 गडी बाद 34 अशी सुरुवात, कडक सुरुवात. तिसरा षटक सलमान शेख सातारा एक्सप्रेस. अगदी चांगलं असं जबरदस्त मैदान आणि सर्व आमचे सिनियर खेळाडू आहेत. आणि इकडे हवेत चेंडू मिड विकेटला कॅच होईल असं वाटते. घेतली कॅच, संपलाय खेळ. प्रतीक नाईकचा 6 धावाकडून बाहेर आणि 34ला तिसरा मोहरा तंबूत परतलाय. लेट गोकुळ स्मृती संघाचा डीजे. नवीन फलंदाज पंकज ठाकूर. चांगला असं आयोजन. बामणडोंगरी प्रीमियर लीग. टॉस बॉक्स आहे सगळीकडं. डगआउट आहेत, प्रेक्षक आहेत. या गावातील सर्व हिरोज खेळतात. जे बामणडोंगरी गावाचं नाव ज्यांनी रोशन केले ते सर्व दिग्गज खेळाडू. बाहेर चेंडू होता, मारायचा होता जोरदार, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 34च्या घरात. आणि यावेळी मात्र 1 धाव मिळेल आणि 1 धावेने संघ पोहोचेल 35च्या घरात. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. तुमचा मध्ये असं पुच चुपका होते कळत नाही डीजे. तसा आवाज इथं नाही झाला पाहिजे, तर आवाज वेगळीकडे झाला पाहिजे. संघाची धावसंख्या 35. भाऊ बघा आणि मारा हो. बाजारात काय केल्यासारखं मजा नाही. बघायचं आणि मारायचा. माल पसरवला, बघायचा उचलायचा. चेंडू बघायचा आणि मारायचा डायरेक्ट. अश्विन खोत. सलमान शेख सातारा. आया 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 सलमान. नो बॉल आहे ना पंच. मग काय सलमानच्या कॅच घेऊन उपयोग नाही. बिचारा तो सलमान खान असाच राहिला आणि हे सलमानची बॉलिंग विचित्र झाली. संघाची धावसंख्या 38. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. आणि अमोर बघा नेहमीच वरती. अमोर यांना वरती बरं वाटते. जेव्हा वरचे दाबले त्यांना म्हणजे वरतीच बरं वाटते. आणि हा चेंडू चांगला चेंडू पंच. आणि आकाशात एक घार उडते. ज्याचा वजन कमी आहे त्यांनी सावधान मालगा आणि तो कधीच उचलून नेईल. ते एक भक्ष्य बघते. आणि पुढचा सामना असेल जे हनुमान प्रसन्न वर्सेस सेजल अँड स्माई. दोन्ही कॅप्टन टॉससाठी हजर. बघा जास्त वेळ मित्रांनो घेऊ नका, कारण तुम्हाला स्पीडअप करायचे. मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. 2 दिवसाची प्रीमियर लीग आहे. जे हनुमान प्रसन्न वर्सेस सेजल अँड स्माई. कॅप्टन तयार. आता आले संगम गोंधळी. शेवटचं षटक. त्याला स्लॉग ओव्हर म्हणतो आपण. ज्याला हानामारीचा ओव्हर बोलतो, ज्याला आपल्या आगरी भाषेमध्ये कुटाकुटीचा ओव्हर बोलतात. मिथुन चक्रवर्तीच्या भाषेमध्ये याला बोलतात ढुशुम ढुशुम वाला ओव्हर. और सीआईडी में कहते दया तोड दरवाजा मारो. आज सगळे हनुमंताचे भक्त बामणडोंगरी मध्ये आलोत. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या आहे ती 38. काय सुरुवात केली जीत खोतनं. कडक बॅटिंग आपल्या संघासाठी. आणि यावेळी हवेत आणि चेंडू आउट ऑफ द पार जाईल काय. आणि आउट. थोडा बॅलन्स गेला होता. पुन्हा मात्र चेंडूला आतमध्ये टाकला आणि कॅच घेतली. विकेट नंबर 4 गॉन डीजे.
आपण जय हनुमान प्रसन्न आणि सेजल अँड स्माई कॅप्टन टॉससाठी या. आणि षटकातील अद्याप 4 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज अंकुश म्हात्रे 40+ अंकुश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेत. ग्रामस्थ मंडळ आयोजित बामणडोंगरी प्रीमियर लीग. यावेळी अगदी चेंडू थोडासा स्लो रन होता. आता त्याने 59 डाव मारल्या 40+ मध्ये. वैयक्तिक मग काय दुसरा मारी. यो छक्का नाही. इकडे मात्र बाउंड्री होईल का बघूया. नाही, 1 डाव मिळेल. धावा मात्र धावा आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ पोहोचतोय 40च्या घरात. आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 2 6ला बोला. छक्क्याला कशाला बोलता हो. आणि इकडे मारला कॅच घ्या भाऊ. बाउंड्री जाईल असं वाटतंय. बोललो ना बाउंड्री जाईल. धन्यवाद डीजे. चौकार धावा झाल्या त्या 44. आणि विजयासाठी वाऱ्याखानची देवी प्रसन्न संदेश पाटीलच्या टीमला 24 चेंडू इकडं 45 धावांची गरज. आपण टॉस करूया. जय हनुमान प्रसन्न वर्सेस सेजल अँड स्माई कॅप्टन टॉससाठी या. मी प्रकाशदादा ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. सामना आहे जय हनुमान प्रसन्न वर्सेस सेजल अँड स्माई. प्रकाशदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. आणि दोन्ही कॅप्टन टॉससाठी हजर व्हा. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे वाऱ्याखानची देवी प्रसन्न संदेश पाटीलच्या टीमला. चला इकडं गोकुळ स्मृती जीत खोत आपली सेना घेऊन आपण आतमध्ये या. बामणडोंगरी प्रीमियर लीग अर्थात BPL आपण पाहत आहोत. आणि अगदी क्रिकेटला धर्म मानणारे आणि क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेट प्रेमी आणि चांगले खेळाडू आमचे मोठे बंधू सुहादादा गोंधळी यांचा यथोचित सन्मान होतोय. मी सुहादादांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज BPL बामणडोंगरी प्रीमियर लीग आहे आणि या प्रीमियर लीगला त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे. सुहादादा गोंधळी आपला यथोचित सन्मान, मायाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि प्रीमियर लीगची गोड आठवण आपल्या स्मरणात राहावं म्हणून सन्मान चिन्ह. अमोल यांना विनंती असेल आपण कॅमेरा इकडे वळवायचा आहे. आणि आता जय हनुमान प्रसन्न वर्सेस सेजल अँड स्माई या संघामध्ये तिकडे टॉस झालेली आहे. आणि सन्माननीय सदानंद नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मी सदानंद नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण झाला ओके. संदीपजी म्हात्रे यांनाही विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि सन्मान्य प्रकाशजी ठाकूर साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मायाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ. इकडे जय हनुमान प्रसन्न वर्सेस सेजल अँड स्माई. आणि सन्मान्य आमचे सुरेशजी गोंधळी साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मी सुरेशजी गोंधळी साहेब यांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आणि बघा कॉमेंट्री बॉक्ससाठी यावेळी बक्षीस आलेली आहे. नाही माफ करा, देणगी आलेली आहे. जरासा शब्द उलटा केला की त्याने तिकडे फटका मारला. तुम्हाला नाही पण 1000 रुपये आम्हाला मिळाले आहेत. धन्यवाद, त्यांचा आभारी आहे आम्ही. अशीच देणगी येत जाऊ कारण मंडळाचा कार्यक्रम मोठा आहे. सन्मान्य राम नाईक साहेब यांचं स्वागत होते. मी राम नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि सलामीची जोडी लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. संदेश पाटील, संदीप म्हात्रे
अमन म्हात्रे यांचे बंधू संदीप म्हात्रे यांचा येतो जे सन्मान होतोय। या संदीपजी म्हात्रे आपलाही मान सन्मान करणे आमचं आद्य कर्तव्य आहे। कमेंट बॉक्स मध्ये होईल बदलाव, ऐकूया मराठीची सुमधुर कमेंट्री। कुठेही जाऊ नका, पाहत राहा ग्रामस्थ मंडळ आयोजित मामन डोंगरी प्रीमियर लीग BPL 2025। थँक्यू सो मच अमित म्हात्रे सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होते। एक विनोदी समालोचक। दुसऱ्या डावामध्ये जाऊया जिथे मात्र विजयासाठी लक्ष्य 45 धावांचं लक्ष्य। 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 45 धावा तुम्हाला इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील। या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज संदेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती त्याला साथ देणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे। समाधान नाईक आपल्याला पाहायला मिळतात। सॅम नाईक या नावाने देखील तो सुपरिचित आहे। पहिला बॉल जीत खोत। ओ पहिलाच बॉल, काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला। मिनी जोफ्रा आर्चर म्हणून या खेळाडूची ओळख आहे। काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला। खशमकब ही सर मजा ज्या वेळेला गावातील प्रीमियर लीग तुम्ही खेळता त्यावेळेला हे सर्वच खेळाडू आहेत ना ते ग्रामीण संघामधून एका टीम मधून खेळतात, परंतु ज्या वेळेला प्रीमियर लीग आपण आयोजित करतो त्यावेळेला एकमेकांच्या विरोधात खेळण्याची संधी मिळते आणि ही संधी सहजासहजी प्राप्त होत नाही। या स्पर्धेची वाट तुम्हाला संपूर्ण वर्षभर पाहावी लागते आणि आज मात्र तो दिवस उजाडला बामणडोंगरी प्रीमियर लीगचा। आजचा दिवस पहिला दिवस या स्पर्धेचा आणि अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। दर्जेदार क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा जीत निघाला आहे। यावेळेला देखील या बॉलला खेळून काढले, तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतात। कव्हर पॉइंट रीजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय। एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 24 लाईव्ह इव्हेंट संपूर्ण टीम 2 कॅमेरासह एक मॅच ही स्पर्धा इथून मात्र कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। संदेश दादा पाटील यांची संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य करते। बॉल पुन्हा एकदा तयार। ओ यावेळेला देखील फटका ऑन साइडला तिथे फिल्डर आहेत। पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय। जीत खोत म्हणजेच त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे अचूकता, त्याच्याकडे लयबद्धता आहे, त्याच्याकडे जर का आपण बघितलं तर वेगवेगळे थाटणीचे बॉल हाताळण्याची क्षमता आहे, म्हणूनच तो सुपरिचित आहे। ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेट खेळतो त्यावेळेला मात्र अक्षरशः या गोलंदाजाचा दरारा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला। यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आणि पंच कळवतात व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। ऑनफिल्ड अंपायर जर त्यांना शंका असतील तरच ते तिसऱ्या पंचांची किंवा आमच्या टेक्निकल टीमची मदत घेऊ शकतात, अन्यथा पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम निर्णय असणार आहे। यावेळेला शॉर्ट सिलेक्शन चांगल्या बॉल चालला गॅप मध्ये सीमा पार, रन्स मिळतात 4 येतोय। बॅट्समन संदेश पाटील कॅप्टनच्या बॅटमन हा चौकार।
कोरा कागद निळी शाई आगरी कोल्यांच्या मनामध्ये जर का आपण बघितलं तर कारल्याचे एकवीर आहे आणि खूप चांगलं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आहे. गावदेवी मातेचं संगीत आपण ऐकलं. प्रत्येक गावामागे आपल्या गावदेवीचा आशीर्वाद असतो आणि खरं तर जर का आपण बघितलं तर आज मात्र खऱ्या अर्थानं हा बामण डोंगरी प्रीमियर लीगचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र हे ग्रामीण मधले खेळाडू एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जीत निघाला ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल, वेगवान बॉल तिथे मात्र फटका तर अप्रतिम होता. या बॉलला फक्त खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट होती आहे आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती बिनगडी बाद, 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 37. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया या 37 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अंकुश म्हात्रे. 50 प्लसचे खेळाडू आहेत. क्या बात आहे. वयाची 50 गाठली तरी सुद्धा आपल्या फिटनेसला त्यांनी जपलेलं आहे. पैसा येतो पैसा जातो, परंतु शरीर ज्याने जपलं तोच खरा श्रीमंत आत्ताच्या युगाला इथून मात्र वापरलं जातं. यावेळेला फटका अप्रतिम, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉसला फुल टोल केल्या. 6 धावेंकरिता बॅट्समन संदेश पाटील कॅप्टनच्या बॅटमध्ये येतो हा षटकार. फुल टॉस खरं तर मेजवानी होती बॅटरसाठी आणि त्या बॉलला सरळ लॉफ्ट केलं. 6 धावेंकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अंकुश म्हात्रे यांनी जर सलग 2 विकेट घेतल्या तर प्रकाश दादा यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि संजयजी खोत यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सलग 2 विकेटसाठी. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला देखील फुल टॉस, याही बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. टीमचा नेता अभिनंदा पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. वाराकांच्या देवी प्रसन्न या टीमचे संघमालक सन्माननीय रविकांतजी म्हात्रे दादा यांच्या मातोश्री यांचं यंदाचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे. तर सर्वच ग्रामस्थांना मी विनंती करतो आपण देखील तिथे मात्र या सोहळ्या प्रसंगी जॉईन व्हायचं आहे. एक पूर्णांक 3 चेंडूचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 15 आणि 15 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 15 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सलमान शेख.
रोहित दादा मात्रे आणि राहुल दादा मात्रे यांचे वडील सन्माननीय दत्तात्रेयजी मात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या वेलकम. आपले आम्ही व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पण व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. दत्तात्रेयजी मात्रे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या BPL अर्थातच बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये. एक विकेट आलेली आहे. आणखीन एक विकेट येईल का? तब्बल 1,500चं कॅश प्राइज मिळू शकतं, परंतु या वेळेला ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. 21 धावा धावफलकावरती. आता 15 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. 15 चेंडू 4 षटकारांची गरज. सलमान शेख सध्या स्ट्रायकिंग इनवरती उभा आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राइव्ह आपला फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. काय वेगाने धावलाय बॅटर सॅम. समाधान नाईक आपल्याला पाहायला मिळतोय नॉस्ट्राइक इनवरती. त्याच्याकडे सुद्धा भरपूर क्षमता मोठे फटके मारण्याची. आणि इथे जर का आपण बघितलं तर 2 धावा खरं तर चोरल्या गेल्या, 2 धावा जमवल्या गेल्या. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय सलमान स्ट्रायकिंग इनवरती. बिगिट काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही. टप्पा पडल्यानंतर बॉलला हलकासा काटा बदलला आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. यावेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल. मिडियम पेसर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला आणि खरं तर या वेगाचं प्रतिउत्तर बॅटरकडे नव्हतं. सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. 11च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा काढाव्या लागतील. सन्माननीय प्रल्हादजी नाईक दादांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम दादा, सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? सन्माननीय अनंत कमलकर खोत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. या साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत करतो आम्ही या बामणडोंगरी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये. आता गोलंदाजच्या मार्कवरती सुजित खोत आपल्याला पाहायला मिळतात. सुजित यांचा पहिलाच बॉल. बामणडोंगरी टीमचा राणादा समाधान नाईकच्या बॅटमधून हा बिगिट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. का फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपण टीव्ही वरती मालिका बघितली असेल, तुझ्या तर जीव रंगला त्या मालिकेतील राणादा त्याची ज्या प्रकारे शरीर यष्टी आपण बघितली, तसा हा बामणडोंगरी गावचा राणादा सध्या खेळतोय. यावेळेला कट करायचं होतं, परंतु गोलंदाज श्रेष्ठ ठरला. इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त बॉल हाताळला. समीकरण आलं. येणारे बॉल 10 आणि 10 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 10 चेंडू विजयासाठी 16 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील थोडेसे बॅकफुटला गेले. ऑफ साइडला ऑफ ड्राइव्ह खेळायचा होता, परंतु इथे पुन्हा एकदा शांत ठेवलं. कट करायचं होतं आणि इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली गोलंदाजी करत असताना जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु तदनंतर कमबॅक केला. पुन्हा एकदा बॉल तयार. आता 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 16. यावेळेला देखील आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लगातारचा तिसरा बॉल डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जातीये, याला बोलतात कमबॅक. आणि ते कमबॅक करून देत असताना गोलंदाज सुजित खोत
जबरदस्त गोलंदाजी. 8 बॉलमध्ये 16 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जमवाव्या लागतील, परंतु सिंगल डबल चा गेम समाधानला आवडत नाही. तो सरळ ठोकतो आणि इथे मात्र ठोकलाय. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. पहा पहिला बॉल षटकार, त्यानंतर 3 बॉल डॉट आणि आता 5व्या बॉल्स वरती सुद्धा षटकार आलेला आहे. म्हणजे पहा 2 बॉल हे बॅटरचे राहिले आणि 3 बॉल हे गोलंदाजाचे राहिले. पाहूया आता शेवटचा बॉल या षटकातील काय घडणार आहे. 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. बॉल तयार. शॉर्ट बॉलचा वापर कट करण्याचा प्रयत्न झाला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. तिसरी धाव देखील धावून काढली जातीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय आणि आता पंचांकडे पाहिलं जाईल. 3 धावा पूर्ण होतात. चौथीचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि 4 धावा आता इथून मात्र पूर्ण होतात. जरी चौकार आला नसेल तरी सुद्धा या 4 धावा धावून काढल्या जातात. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 6 बॉल टू रन असे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये 6 धावांची गरज. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. कौस्तुभ म्हात्रे सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. 6 बॉल मध्ये 6 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. काय घडणार आहे. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. कौस्तुभ चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकला जय हनुमान प्रसन्न या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय बॉल तयार. 6 बॉल मध्ये 6 करायच्या आहेत. हो यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव देखील कंप्लीट झाली. याला बोलतात समजदारीचं क्रिकेट. सलमान शेख डोक्याचा वापर त्याने केला, कारण समाधानच्या बॅटमधून मोठे फटके येतात. त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट होतं. आणि आता स्ट्राईक इन वरती समाधान नाईक या खेळाडूला आणलं जात आहे. प्रचंड ताकद आहे. ताकदीसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्या ताकदीचा वापर तो करतो मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बिग हिट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका सजवलाय. हा तर समाधान नाईकचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. आखू टप्प्याचा खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर वारागणचे देवी प्रसन्न संदेश पाटील टीमचा कॅप्टन, त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. सन्माननीय अनंताजी खोत साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय सर्वेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये.